श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या प्रत्येक सुंदर अनुभवांमध्ये आणि स्वामींची भक्ती करणाऱ्या प्रत्येक भक्तांचे. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात स्वामी हे चमत्कार करतच असतात. परंतु फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांच्या आयुष्यात स्वामी लवकर चमत्कार करतात, तर काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार व्हायला उशीर लागत असतो. असेच प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये होत असते. परंतु जेव्हा स्वामींचा एखाद्या भक्तांच्या आयुष्यात चमत्कार होतात, तेव्हा मात्र त्या भक्तांचे आयुष्य हे धन्य होऊन जाते. कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या, संकटे आले, दुःख आले तरी देखील त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग हा एक स्वामी सेवेकऱ्याला माहीत असते की आपले स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर हे नक्कीच काढत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये नेहमी चांगल्याच मार्गावरती लावत असतात. असे स्वामींच्या सेवेत खूप सुंदर सुंदर अनुभव तर येतातच, परंतु प्रत्येक अनुभव हा खूप वेगवेगळा असतो आणि प्रत्येक अनुभवातून खूप काही शिकायला देखील भेटत असते. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्याला जो अनुभव सांगितलेला आहे तो खरोखरच डोळ्यात पाणी आणणारा अनुभव आहे. तर त्या ताईंचं नाव हे वंदना धोत्रे आहे आणि त्या संभाजीनगर येथील राहणाऱ्या आहेत. चला तर मग ताईंच्या आयुष्यात जो स्वामींनी चमत्कार केलेला आहे तो ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझे नाव वंदना धोत्रे आहे आणि माझे परिस्थितीबद्दल जर सांगायचे झाले तर माझी परिस्थिती हे जेव्हा कष्ट करेल तेव्हा खायला भेटेल म्हणजे अशी जेमतेम मापाची परिस्थिती आहे. आणि मला 2 मुलं आहेत आणि 1 मुलगा आणि 1 मुलगी असे माझे सुखी कुटुंब आहे. माझ्या कुटुंबामध्ये माझे मिस्टर, मी आणि माझा 1 मुलगा 1 मुलगी असे माझे कुटुंब. परंतु माझ्या कुटुंबामध्ये मी ही स्वतः घरकाम करायची. प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या घरातील कामे मी करत असायची आणि अशामध्येच आमचं कुटुंब चाललेलं होतं आणि माझी सोन्यासारखी 2 लहान मुलं ही देखील हळूहळू मोठी होत होती. आणि असं म्हणतात ना की जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडून स्वामींना करून घ्यायची असते ना, तर तेव्हा ते आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या मार्फत नेहमी सांगत असतात आणि माझे मिस्टर जिथे काम लागेल तिथे हे काम देखील करत असतात. त्यामुळे मला जे 1 मुलगा 1 मुलगी आणि माझे कुटुंब हे बऱ्यापैकी खूप चांगल्या प्रकारे चालत होते. परंतु जेव्हा घरामध्ये पैसा येईल तेव्हाच घरातील प्रत्येक गोष्ट आम्ही करू शकत होतो. मग ते अन्न पाण्यापासून एखाद्या वस्तू खरेदी करेपर्यंत जेव्हा आम्ही कष्ट करू तेव्हाच आम्हाला भेटत होते. अशा प्रकारची आमची परिस्थिती होती आणि अशामध्येच काय झालं की मी प्रत्येकाच्या घरामध्ये काम करण्यासाठी जायची आणि जिथे जिथे मी काम करण्यासाठी जायची तिथे तिथे मला असं सांगायची तेथील लोक की तू देखील स्वामींची सेवा कर. स्वामींच्या सेवेमध्ये खूप मोठा चमत्कार हा असतोच. परंतु असं झालं होतं की असं म्हणतात ना, जेव्हा स्वामींना एखाद्या भक्ताला सेवेमध्ये घ्यायचं असतं तेव्हाच स्वामी भक्तांना सेवेमध्ये घेत असतात. कदाचित त्यावेळेस मला स्वामींना त्यांच्या भक्तीमध्ये घ्यायचं नसेल, त्यामुळे मला स्वामींविषयी काहीच माहीत नव्हते. त्यांचे चमत्कार कसे असतात, त्यांची सेवा कशी करायची असते, काय करायचे असते याबद्दल मला काहीच माहीत नव्हते. त्यामुळे मला स्वामींविषयी एवढं जाणून घेण्याची देखील इच्छा नव्हते. कारण माझं काम त्यावेळेस एक वेगळ्याच प्रकारची ओढ होती की आपल्याला काम करायचं आहे आणि घरातील प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत, एवढंच माझ्या मनात नेहमी असायचं. त्यामुळे आम्ही नेहमी कष्ट करत राहायचो आणि स्वामींची सेवा याबद्दल कधीच मनात आलं नाही. खूप लोकांच्या घरी कामाला गेल्यानंतर प्रत्येकाने सांगितलं स्वामी सेवा कर. स्वामींची सेवा केल्यानंतर खूप अडचणी दूर होतात, पण मला याबद्दल काहीच समजलं नाही आणि त्यावेळेस
मी त्यांच्याच घरामध्ये असणाऱ्या स्वामींना मी नमस्कार करायचे आणि माझ्या कामाला सुरुवात करायचे. परंतु माझ्या मनात एकदासुद्धा असं आलं नाही, की आपण देखील आपल्या घरामध्ये स्वामींना आणावं, स्वामींची सेवा करावी. असं कधीच माझ्या मनात आलं नाही. का कोणास ठाऊक? यामध्ये मी तर आता म्हणेन, की ही स्वामींचीच लीला असेल. कदाचित काय माहीत. परंतु मला असं कधीच माझ्या मनात आलं नाही. खूप लोकांनी मला सांगितलं, "तू स्वामी सेवा कर." परंतु मला करावीशी वाटलीच नाही. माझ्या मनातून आलंच नाही, की आपण देखील स्वामींचा फोटो आणून त्यांची सेवा घरामध्ये करायला सुरुवात करावी. असेच काही दिवस निघून गेले आणि मला जे काम घरामध्ये काम करण्याला भेटत होतं, तर ते हळू एकाने बंद केलं, दुसऱ्याने बंद केलं. असं करत मी जे शेवट एका घरामध्ये काम करत होते, तेही शेवटी बंद झालं आणि मी घरी बसले. मिस्टर एकटेच जिथे मिळेल तिथे काम करायचे आणि त्यांच्याच याच्यावरती कुटुंब चालत होतं आणि अशामध्येच घराची परिस्थिती जरा म्हणजे जेव्हा कष्ट करेल तेव्हाच प्रत्येक गोष्ट भेटत होती अशी होती आणि तेव्हाच अचानक असं झालं की माझी तब्येत देखील बिघडली आणि तब्येत बिघडल्यानंतर मी देखील आजारी. दवाखान्याचा खर्च, त्यामध्ये पैसा फक्त एकच माणूस कमवत होता, ते माझे मिस्टर. त्याच्यामुळे जास्त काही कुठे पैसा घालवायला देखील नव्हता आणि अशामध्येच माझी जी एक मुलगी, तिचं नाव सोनाक्षी धोत्रे आणि ती अचानकच आजारी पडली आणि तेव्हा ती 10 वर्षाची होती आणि ती आजारी पडल्यानंतर आता अगोदरच मी देखील आजारी होते, त्याच्यामध्ये ती देखील आजारी आणि आजारी अशी पडली की तिचं पायच म्हणजे तिला चालताच येईना. अचानकच 10 वर्षाची मुलगी जर आजारी पडली तर आपल्याला काहीच त्यावेळेस मला सुचत नव्हतं आणि अचानक तिचे पाय तिला चालायलाच येत नव्हतं. अशी तिची परिस्थिती झालेली होती. चालता न येण्यामुळे ती एकदम जागेवरच होती. आम्ही जेव्हा तिला दवाखान्यात घेऊन गेलो, तर तेव्हा आम्हाला समजलं की तिला जी-बी-एस झालेला आहे आणि तेव्हा आम्हाला त्याविषयी काहीच माहीत नव्हतं. जी-बी-एस म्हणजे काय? तर आम्ही तिच्यासाठी खूप पैसा खर्च केला, परंतु तिला चालताच येईना आणि तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की हा जी-बी-एस नावाचा जो आजार आहे, तो तुरळकच असतो. म्हणजे लाखांमध्ये एकच पेशंट असा असतो की त्याला जी-बी-एस हा होत असतो आणि हा आजार ना कधीच बरा होत नाही. डॉक्टरांनी देखील सांगितलं, परंतु आमचं काळीज आई-वडिलांचं आणि आपल्याला प्रत्येक आई-वडिलांना असंच वाटतं, की आपल्या लेकाला किंवा आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलांना कधीच कोणतंच दुःख होऊ नये. प्रत्येक संकट त्यांच्यावर येणारं आपल्यावर यावं, असं नेहमी वाटत असते आणि अशामध्येच माझ्या 10 वर्षाच्या चिमुकल्या सोनाक्षीला जर चालताच येत नसेल, तर तेव्हा मात्र खूपच वाईट वाटत होतं. काही करावं काहीही सुचत नव्हतं. दवाखाना तर चालूच होता. कंटिन्यू आम्ही या दवाखान्यातून त्या दवाखान्यामध्ये घेऊन जात होतो. संभाजीनगरमध्ये असणाऱ्या दवाखान्यामध्ये देखील आम्ही सतत तिला घेऊन जात होतो. राहून ट्रीटमेंट जसे डॉक्टर सांगतील त्या पद्धतीनेच ट्रीटमेंट चालू होती. परंतु तिचा हा आजार बरा होण्याचं काही नावच घेत नव्हता आणि डॉक्टरांनी देखील सांगितलं, की आपण प्रयत्न करून आता झालेले आहेत, परंतु तिला चालता येणार नाही आणि यावर आता कोणत्याही प्रकारचा उपाय नाही. अशा प्रकारचा जो आजार आहे तो अ, बरा होणं खूपच अशक्य असतं. त्याच्यामुळे आता काय करावं काहीही समजत नव्हतं आणि अशामध्ये एक लहानशी चिमुरडी माझी मुलगी सोनाक्षी घरामध्ये अंथरुणात पडून होती. त्यामुळे तिच्याकडे पाहवत सुद्धा नव्हतं. असं वाटायचं की एवढं दुःख माझ्याच मुलीवरती का बरं आलं असेल? एवढं दुःख वाटत होतं. जेव्हा आपली मुलं व्यवस्थित असतात ना, तेव्हा कधीच कष्ट करायला किंवा कंटाळा येत नाही. प्रत्येक वेळी एक वेगळ्याच मनात उत्साह निर्माण होत असतो कष्ट करण्यासाठी. परंतु इथे माझी चिमुकलीच घरामध्ये अशा अवस्थेत होती, की तिच्याकडे पाहिलं की मन भरून येत होतं. परंतु तिला सांगूही शकत नव्हते आणि तिच्यासमोर रडूही शकत नव्हते. एवढी वाईट परिस्थिती माझ्या सोनाक्षीची झालेली होती ती. आणि जेव्हा डॉक्टरांनी हे सांगितलं होतं, की ती आता कधीच बरी होऊ शकणार नाही, कारण याच्यावरती कोणत्याही प्रकारचा उपाय नाही. तर अशामध्ये तिला पाहिलं, की खूप वाईट वाटायचं. असं वाटायचं, की कधी कधी तिचं संपूर्ण कशाप्रकारे आयुष्य जाईल, तिला किती संकटांचा सामना करावा लागेल, असे सतत मनामध्ये वाईट वाटायचं. आणि एवढे 1 वर्ष अशामध्येच निघून चाललेले होते. तर त्याच्यामध्ये अचानकच मला हे लक्षात आलं, की
खूप स्त्रियांनी मला सांगितलेलं होतं, की तुम्ही देखील स्वामींची सेवा करा. ते अगोदर जेव्हा मी त्यांच्या घरी कामं करायला जायचे, तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं. तर तेव्हा माझ्या मनामध्ये देखील एक वेगळ्याच प्रकारची आस निर्माण झाली, की आपण देखील स्वामींची सेवा करून पाहावी. कदाचित आता सर्व रस्ते तर बंद झालेले आहेत. आपल्याला तर सांगितलेलं आहे, की माझी सोनाक्षी बरी होणार नाही. तिला कधी चालता देखील येणार नाही. परंतु जिथे ईश्वराचा चमत्कार होतो ना, तर तिथे अशक्य गोष्टी शक्य होत असतात. त्याच्यामुळे तसं जर सांगायचं झालं, तर मी बुद्ध समाजाचे आहे. त्याच्यामुळे आमच्यात स्वामी ही काहीच नाही. आम्हाला काहीच माहीत नव्हतं ना, त्याच्यामुळेच आम्ही आमच्या समाजातीलच देवी-देवतांची पूजा करत होतो. तर त्यामुळे आम्हाला याबद्दल काहीही माहीत नसल्यामुळे मी त्या स्वामींची भक्ती करण्याकडे कोणत्याही प्रकारचा कल दिला नव्हता. परंतु आता अशी अवस्था होती, की मला असं वाटत होतं, की आपण देखील करून पाहावं. कदाचित झाला चमत्कार तर झालाच, नाही झालं तर जे आहे ते स्वीकारावं तर लागणारच आहे. परंतु काय करावं हे सुरुवातीला समजत नव्हतं. तर त्याच्यानंतर स्वामींची सेवा करायची म्हटलं, तर त्याच्यासाठी एक स्वामींचा घरामध्ये फोटो आणला आणि मग एक ग्रंथ देखील आणला आणि स्वामींची घरामध्ये सुरुवात केली नामस्मरण करायला, त्यांचं पारायण करायला. अशा प्रकारची सेवा घरामध्ये चालू झाली आणि तेव्हा असं जेव्हा स्वामींची सेवा घरामध्ये करायला चालू झाली, तर तेव्हा अचानकच एक वेगळंच प्रकारचं समाधान माझ्या मनाला वाटू लागलेलं होतं आणि हळू असे दिवस जात होते. तर त्याच्यानंतर ना दवाखाना देखील पण डॉक्टरांनी सांगितलेलं होतं, परंतु तिला खूप त्रास देखील होत होता. त्याच्यामुळे आम्ही दवाखाना काही बंद केला नव्हता आणि लहान मूल म्हटल्यानंतर 10 वर्षाचं म्हटल्यानंतर काहीच नाही. तर त्यामुळे तिला बाथरूमला किंवा टॉयलेटला जावं लागायचं, तर त्यावेळेस तिला चालता येत नसल्यामुळे तिचं सर्व काही जागीच होत होतं. तर तिची संपूर्ण जी सेवा होती ती मी स्वतः करत होते. त्यामुळे कधी-कधी मला तिच्यासमोर गेली ना, की खूप वाईट वाटायचं. मन अगदी भरून यायचं आणि एकच मार्ग आता असं वाटत होतं, की काही करतील ते फक्त स्वामीच करतील आणि एक वेगळ्याच मनाची आस माझ्या मनामध्ये होती, की आता स्वामींचं जर खरोखरच असेल ना, की स्वामी एवढं लोकं स्वामींची भक्ती करतात. आपण देखील करून पाहावं. कदाचित आपल्या आयुष्यात जर चमत्कार झाला, तर माझ्या सोनाक्षीचे आयुष्य सावरेल आणि त्याच हेतूने स्वामींची सेवा घरामध्ये करायला सुरुवात केली आणि जसं-जसं स्वामींच्या सेवेमध्ये दिवस जात होते, तर घरामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं सुख, समाधान देखील वाटत होतं आणि हळू असं मला जाणवू लागलं, की माझ्या सोनाक्षीमध्ये देखील वेगळ्याच प्रकारचा बदल होत आहे आणि अचानकच असं झालं, की माझी सोनाक्षीला जे चालणं डॉक्टरांनी सांगितलं होतं, की त्या आजारामुळे तिला कधीही चालता येणार नाही. परंतु डॉक्टर स्वामींचा चमत्कारच म्हणावा लागेल. कारण डॉक्टरांनी तर सांगितलेलं होतं, की या आजारामध्ये कधीही कोणालाही चालता येत नाही. कारण हा आजार एकतर तुरळक असतो, लाखात एका पेशंटला होत असतो. आणि अशामध्ये मला चालता येणार नाही माझ्या सोनाक्षीला, असं देखील डॉक्टरांनी सांगितलं होतं. परंतु हा चमत्कार जे तिला हळू जे तिच्या पायामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं प्राण येत होतं. हे फक्त स्वामींमुळेच येत होते असे मला तर वाटते. कारण जेव्हापासून मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली होती, तेव्हाच मला घरामध्ये एक वेगळाच अनुभव येत होता. एक प्रसन्नतेचं वातावरण वाटत होते आणि त्याच्यानंतर हळू माझी सोनाक्षी देखील बरी होऊ लागली आणि 1 वर्षामध्ये पूर्ण सोनाक्षीला चालायला देखील येऊ लागलं. पूर्ण जशी ती पहिली इकडे-तिकडे बागडत होती, खेळत होती, तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता, तशीच 1 वर्षानंतर ती चालायला देखील तिने सुरुवात केली. हा माझ्या मते तर फक्त स्वामींचा चमत्कार आहे. कारण अगोदर देखील दवाखाने चालू होते, डॉक्टरांनी आस सोडलेली होती, परंतु स्वामींच्या सेवेत मी आले आणि एवढा मोठा चमत्कार झाला. म्हणतात ना, अशक्य गोष्टी शक्य करणारे फक्त श्री स्वामी समर्थच आहेत आणि याच शब्दाची प्रचिती मला स्वामींच्या सेवेत आली. कधीच मला स्वामींविषयी काहीच माहीत नव्हते. स्वामींची भक्ती कशी करायची असते हे देखील मला माहीत नव्हते. परंतु स्वामींच्या सेवेत आले आणि एवढा मोठा चमत्कार आला. अगदी माझ्या सोनाक्षीचे आयुष्यात काय होईल पुढे हे देखील विचार करून करून सुद्धा मला हे सहन होत नव्हतं. परंतु स्वामींच्या सेवेत आले आणि स्वामींनी अशक्यही शक्य केले. कारण ज्यावेळेस विज्ञान संपते ना, तिथून पुढे माझ्या स्वामींची लीला सुरू होत असते आणि नेमकं असंच झालं.
स्वामींनी एवढा मोठा चमत्कार माझ्या सोनाक्षीच्या आयुष्यामध्ये केला. त्यामुळे मी स्वामींची आयुष्यभर जरी भक्ती केली ना, तरी कधीसुद्धा त्याचे ऋण फिटणार नाही. एवढा मोठा स्वामींनी माझ्या लेकीच्या आयुष्यामध्ये चमत्कार केला आणि आत्ता माझी मुलगी पहिल्यासारखी पायाने चालू लागलेली आहे. तर हा माझा पहिला अनुभव होता आणि याच्यानंतर माझा दुसरा अनुभव असा आहे, की माझी परिस्थिती तर मी तुम्हाला अगोदरच सांगितली आणि त्याच्यामध्ये आजारपणामध्ये देखील भरपूर पैसा खर्च झाला. माझ्या आजारपणासाठी पैसा खर्च झाला. त्याचबरोबर माझ्या मुलीच्या आजारपणासाठी देखील भरपूर पैसा खर्च झाला आणि त्याच्यामुळे पैशाची चणचण ही भासतच होती आणि आजकालच्या जगामध्ये जर राहायचं असेल, काही करायचं असेल, तर पैसा हा प्रत्येकाजवळ असला पाहिजे आणि गरिबी ही खरोखरच कोणाच्याच आयुष्यात नसावी. कारण ज्याच्या आयुष्यात गरिबी असते ना, तर त्याला खूप संकटांचा सामना करावा लागत असतो प्रत्येक वेळी. आज या जगात जर चालायचं असेल ना, तर पावलोपावली पैसा हा लागतोच. परंतु तोच पैसा जर एखाद्याकडे नसेल ना, तर खूप वाईट दिवस पाहायला देखील भेटत असतात. माझी मुलगी आणि माझा मुलगा मुलीच्या आजारपणामुळे दोघंही एकाच वर्गात होते आणि अशामध्येच माझी मुलगी एवढी चांगली चालायला लागलेली होती. त्याच्यामुळे मला असं वाटायचं, की प्रत्येक सुख मला त्या मुलांमध्येच पाहावंसं वाटायचं आणि त्याच्यामुळे असं वाटायचं, की जे काही आयुष्यात आम्हाला भेटलं नाही ते आमच्या मुलांना भेटावं. हे प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं आणि तसंच आमचं देखील स्वप्न होतं. तर त्याच्यानंतर ना 9वीत माझी मुलगी गेली, तर त्यावेळेस तिने गॅदरिंगमध्ये भाग घेतलेला होता. गॅदरिंगमध्ये मुलाने पण आणि मुलीने पण दोघांनीही भाग घेतलेला होता. परंतु असं होतं, की त्यासाठी पैसे भरावे लागणार होते आणि माझी मुलगी आणि मुलाने खूप मेहनत केली होती त्या गॅदरिंगमध्ये डान्स करण्यासाठी खूप मेहनत केलेली होती आणि ते त्यांच्या कष्टामध्ये कधीच कमी पडले नाहीत. परंतु आम्ही आई-वडील म्हणून आमच्याकडे मुलांना देण्यासाठी पैसे नव्हते. मुलांनी तर परफेक्टमध्ये त्यांनी त्यांचा डान्सचं जी प्रॅक्टिस होती ती केलेली होती. परंतु आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही दोघेही हताश झालेलो होतो आणि मुलांची जसं-जसं दिवस जातील तसं-तसं गॅदरिंगचा दिवस जवळ येत होता. परंतु पैसे कोठूनही येण्याचा मार्ग दिसत नव्हता आणि माझी मुलगी, माझा मुलगा आणि आम्ही सर्वजण स्वामींना प्रार्थना करत होतो, की कोठून तरी असा मार्ग काढा, की ज्याने आमच्या मुलांच्या गॅदरिंगची फी आम्ही भरू. आम्ही शिक्षकांशी देखील बोललो, परंतु शिक्षक असे म्हणाले, की जर तुम्ही पैसे भरले तरच तुमच्या मुलांना गॅदरिंगमध्ये भाग घेऊ देऊ, नाहीतर आम्ही मुलांना भाग घेऊ देणार नाही. जर नाही पैसे भरले तर तुमच्या मुलांना आम्ही काढून टाकू. अशा प्रकारे शिक्षकांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं होतं. परंतु आता काय करायचं? एक मार्ग असाच होता फक्त स्वामींच्या पुढे हात जोडण्याचा. परंतु असं म्हणतात ना, की स्वामींना संपूर्ण जगाची काळजी असते. तर असं नेहमी नेमकं यासारखेच साक्षात स्वामींनीच आम्हाला काम दिल्यागत झालं. एका मालकाने फोन केला आणि नेमकं गॅदरिंगच्या 2 दिवस अगोदरच फोन आला आणि म्हणाले, की 3-4 हजाराचं काम आहे, तर तुम्ही कराल का? तर त्यावेळेस माझ्या मिस्टरांना खूप आनंद झाला. आणि त्यांनी लगेचच कामाला हो, येतो म्हणून असे सांगितले आणि लगेचच कामाला ते गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी सकाळपासून दुपारपर्यंत काम केले. तर त्या मालकाला जे काही अडचण होती ती सांगितल्यानंतर त्या मालकाने देखील पैसे दिले आणि माझ्या मुलांनी लगेचच जाऊन गॅदरिंगचे पैसे, फी जी होती ती भरली आणि त्यांचे गॅदरिंग हे खूपच आनंदात साजरे झाले. म्हणजे असं म्हणतात ना, की खरोखरच एखाद्यावर जर आपण पूर्णपणे विश्वास दिला ना, तर ईश्वर त्या विश्वासाला नक्कीच उतरत असतात. तर असेच आमच्या बाबतीत देखील झाले. घरामध्ये पैसे नव्हते. मुलांची गॅदरिंग देखील जवळ आलेली होती. मुलांनी एवढं कष्ट केलेलं होतं त्यांच्या गॅदरिंगसाठी. परंतु जी आमच्यावर वेळ आली होती ना, तर खरोखरच कोणावर सुद्धा अशी वेळ येऊ नये. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. खरोखरच जेव्हा स्वामी शक्ती जर पाठीशी असेल ना, तर कधीच कोणतीच गोष्टीचं टेन्शन घेण्याची गरज नसते. कारण स्वामींनाच काळजी असते आपल्या लेकरांची, आपल्या प्रत्येक भक्ताची ही स्वामींनाच काळजी असते आणि नेमकं स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी, दुःख हे नेहमी दूर करत असतात आणि आपल्या भक्तांना एक योग्य मार्ग दाखवत असतात. जरी कोणीही सांगितलं ना, की असे घडणार नाही, परंतु जर स्वामींनीच जर विचार केला असेल ना, एखाद्या भक्तांच्या आयुष्यात चमत्कार करण्याचा, तर तेव्हा स्वामी नक्कीच चमत्कार करत असतात आणि प्रत्येक भक्तांचे दुःख हारत असतात आणि त्यांना एक नवीन जीवन देत असतात. असेच आमच्या
बाबतीत देखील झाले. स्वामींचा जो स्वामी नेहमी म्हणत असतात की अशक्य ही शक्य करणारे स्वामी आहेत. तेच तसेच स्वामींनी आमच्या आयुष्यामध्ये देखील केलं. सर्व काही संपलेलं असताना सुद्धा स्वामींनी एक नवीन मार्ग दाखवला आणि आम्हाला त्या मार्गामध्ये माझ्या मुलीला जीवनदान दिलं. त्याचबरोबर माझ्या कुटुंबावर येणाऱ्या प्रत्येक संकटातून स्वामींनी बाहेर काढले. खरोखरच स्वामींची आयुष्यभर जरी भक्ती केली ना तरी तरी कमीच पडणार आहे. तर खरोखरच स्वामी तुम्ही आमच्या आयुष्यात आला ना, खरोखर काहीतरी आमचे पुण्य असावे, त्यामुळेच तुमची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि माझ्या मुलीला जीवनदान मिळालं. स्वामी तुम्हाला खरोखरच कोटी कोटी धन्यवाद. आणि मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की जेव्हा स्वामींची भक्ती तुम्ही कराल ना, तर ती भक्ती केल्याचं कधीच वाया जात नाही. कारण मी कोणत्या बुद्ध समाजाचे असून सुद्धा स्वामींनी मला कधीच मी स्वामींची भक्ती केली नाही. परंतु जेव्हा संकट येतं, जेव्हा दुःख येतं ना, तेव्हा एकच धावा दिसतो, तो म्हणजे ईश्वराचा. आणि जेव्हा आपण मनापासून ईश्वराला धावा करतो ना, तर तेव्हा ते ईश्वर आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येत असतात. आणि तसेच माझ्या हाकेला स्वामी धावून आले आणि त्यांनी माझ्या मुलीला संकटातून बाहेर काढलेच, परंतु माझ्या कुटुंबामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणीचे त्यांनी त्यातून आम्हा सर्वांना बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला स्वामींविषयी माहीत नाही त्यांनी स्वामींची भक्ती करा आणि स्वतः चमत्कार घ्या. कारण स्वामींची सेवा केलेली कधीच वाया जात नाही. स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी राहतात. जसे स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तसे स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहतात आणि आपल्या भक्तांना प्रत्येक वेळी पावलोपावली साथ देत असतात. तर माझा अनुभव हेच होते, जे तुम्हा सर्वांबरोबर शेअर करायचे होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.